अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं स्वामी अनुभूती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस मंगल जावो आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या इच्छेचं फळ लवकरात लवकर तुम्हाला मिळो, हीच स्वामींना प्रार्थना करते। आज आपण बोलणार आहोत वसुबारस पूजन विधीबद्दल। हा दिवस म्हणजे मातृत्व, कृतज्ञता आणि श्रद्धेचा दिवस। वसुबारस म्हणजे काय? हा सण गायी आणि तिच्या वासरासाठी साजरा केला जातो। आपल्या संस्कृतीत गाय ही फक्त जनावर नाही, ती माता आहे, कारण तिच्या अंगात कोटी देवतांचं वास्तव्य मानलं गेलं आहे। आणि म्हणूनच वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करणं म्हणजे सर्व देवतांची पूजा करणं। जर तुमच्या जवळपास गोशाळा असेल तर त्या ठिकाणी जाऊन गाय आणि तिच्या वासराची पूजा करा। ज्यांच्याकडे गाय नाही त्यांनीही मनापासून ही पूजा घरच्या घरी करू शकता, कारण शेवटी भाव महत्त्वाचा असतो, जागा नाही। सकाळी किंवा संध्याकाळी वेळ निवडा। संध्याकाळी पूजन केल्यास अधिक शुभ मानलं जातं। गायच्या चरणाजवळ उभं राहून तिच्या पायावर पाणी अर्पण करा। हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करा। गाय आणि तिच्या वासराला गोड नैवेद्य दाखवा। बाजरीची भाकर, गवाराच्या शेंगा आणि गूळ। ही साधी नैवेद्य प्रथा आपल्या महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या चालत आली आहे। गायीच्या कानात आपल्या मनातील मनोकामना बोला। गाय ती फक्त ऐकते नाही, ती स्वीकारते देखील। असं म्हटलं जातं की ज्यांच्या मनात श्रद्धा असते त्यांच्या इच्छा गाय मातेकडे सांगितल्या तर त्या नक्की पूर्ण होतात। गायीच्या पाठीवर 3 किंवा 5 वेळा प्रेमाने हात फिरवा, याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। आणि ज्या लोकांना मानसिक किंवा शारीरिक त्रास आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत हितकारक मानला जातो। जर तुम्ही गावात राहत नसाल किंवा वेळ नसेल तर घरात छोटीशी गाय वासराची मूर्ती आणा। ती स्वच्छ कपड्यावर ठेवून पूजन करा। पायावर थोडं दूध किंवा पाणी घाला। हळद, कुंकू आणि फुलं अर्पण करा। घरात गोड नैवेद्य दाखवा आणि गौमातेच्या चरणी प्रार्थना करा। क्षीरसागरातून जन्मलेल्या, जिच्या शरीरात सर्व देवता वास करतात, त्या माते आमचा नमस्कार असो। गायीचं पंचगव्य, दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण हे सर्व दैवी आहेत। या पंचगव्याचं सेवन किंवा स्पर्शाने दरिद्रता आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो असं शास्त्र सांगतं। आणि म्हणूनच गायीला लक्ष्मी स्वरूपा म्हटलं गेलं आहे। तर भक्त हो, या वसुबारस दिवशी नक्कीच गाय आणि वासराची पूजा करा, गोसेवा करा आणि शक्य असेल तर गोशाळेला अन्न किंवा चारा दान करा, कारण गायीच्या आशीर्वादाशिवाय आपल्या घरात खरी समृद्धी येत नाही। शेवटी फक्त एवढंच म्हणेन, गाय माता कृपादृष्टी ठेवो। स्वामी समर्थ तुम्हाला सदैव संरक्षण देवो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।